श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये तुमचं स्वामीमय असं स्वागत आहे. बघा, प्रत्येकाला वाटतं की आपलं घर व्हावं, स्वतःचं घर असावं, पण घर होण्यामध्ये खूप अडथळे येतात. म्हणजे घर लवकर होतच नाही, काही ना काही ते कारणामुळे लांबलं जातं. तर तुम्ही जर श्री स्वामी समर्थ महाराजांची जर सेवा केली तर तुमचं लवकरात लवकर म्हणजे 6 महिने किंवा 1 वर्षाच्या आत स्वतःचं घर झालेलं असेल. पण त्यासाठी कोणती सेवा करायची, तर घरातल्या पती पत्नीने कोणत्याही एका गुरुवारी जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांना नारळ, खडीसाखर, फूल घेऊन जायचं आणि स्वामींना विनंती करायची की स्वामी, माझे घर होण्यामध्ये जे काही अडथळे असतील, ज्या काही कारणांमुळे माझं घर होत नाही आहे, तर ते अडथळे लवकरात लवकर दूर होऊन माझं स्वतःचं घर बनवू द्या, घर होऊ द्या. तुमच्या इच्छेने माझं घर लवकरात लवकर होऊ द्या. आणि ते नारळ स्वामी महाराजांना अर्पण करायचा, जवळ ठेवायचा आणि घरी यायचं. जोपर्यंत तुमची घराची डील होत नाही तोपर्यंत कोणालाही सांगू नका. म्हणजे कसं असतं, तुम्ही प्रत्येकाला सांगत राहाल पण प्रत्येकालाच तुमचं चांगलं झालेलं बघवल असं नाही आहे. काही काहींना चांगलं देखवत नाही, कोणाच्या पोटात राहत नाही. आता लेडीज असतील, जेंट्स असतील, त्यांच्या पोटात राहत नाही. तर जोपर्यंत तुमच्या घराची डील होत नाही तोपर्यंत कोणालाही सांगू नका. जे तुमच्या जवळचे लोक असतील त्या थोड्याच लोकांना सांगा, बाकी लोकांना सांगू नका. जेव्हा लोनची फाईल असेल आणि ती बँकेत टाकायची असेल तेव्हा आपण घरच्या कुलदेवीची म्हणजे देवीची ओटी भरायची. ती कशी भरायची, तर 1 पीस तांदूळ, सुपारी घेऊन देवीला विनंती करायची, हे देवी माते, माझं घर झाल्यानंतर आम्ही तुझ्या दर्शनाला लवकरात लवकर येऊ. 11 अलंकार घेऊन येऊ. 11 अलंकारामध्ये काय काय येतं, तर हार, वेणी, फणी, बांगड्या, जोडवी, हे सगळे साडी, हे सगळे 11 अलंकार झाले. अशी विनंती करायची आणि ती ओटी भरून देवीची ओटी भरायची. आणि तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जे बोलला आहात की आम्ही दर्शनाला येऊ, ते अवश्य दर्शनाला जायचं. नंतर असं होतं की तुम्ही जे बोलता ते नंतर तुमची इच्छा पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्ही जे बोललेलं असतं ते विसरून जाता. तसं करायचं नाही. तुम्ही जे बोललेलं आहात की आमची इच्छा पूर्ण होऊ द्या देवी माते, आम्ही दर्शनाला येऊ, तर तुमची इच्छा पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्ही दर्शनाला जायचं. आणि त्यातला तुम्ही जी ओटी भरणार आहात त्यातला एक भाग म्हणजे समजा तांदळाचा असेल, सुपारीचा असेल किंवा ह्याच्यातला कुठलाही एक भाग घेऊन देवीच्या जवळ ठेवायचा. घर होईपर्यंत म्हणजे प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण करायचं. जोपर्यंत घर होत नाही आहे तोपर्यंत प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण करायचं, संकल्पयुक्त करायचं. त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र बोलायचं. मराठीमध्ये आहे ते, सकाळ आणि संध्याकाळी तुम्ही व्यंकटेश स्तोत्र बोलू शकता. त्याच्यानंतर स्त्रीसूक्त, पुरुष सूक्त, विश्वकर्मा चालिसा, जो घरातला कर्ता पुरुष असतो किंवा दुसऱ्याने वाचलं तरीही चालेल. विश्वकर्मा चालिसा ही खूप प्रभावी सेवा आहे. विश्वकर्मा चालिसा हे स्तोत्र वाचायचं. त्याच्यानंतर एक नवनाथ पारायण करायचं. 9 दिवसाचं जे असतं ते एक नवनाथ पारायण करायचं. एवढ्या सेवा केल्याच्या नंतर तुम्ही या सेवा लिहून घेऊ शकता. मी परत एकदा सांगते, एक गुरुचरित्र पारायण करायचं. प्रत्येक महिन्याला जोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत गुरुचरित्र पारायण करायचं. प्रत्येक महिन्याला संकल्प करून करायचं. त्याच्यानंतर व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं. घरातल्यांनी कोणीही सेवा केल्या तरी चालतील. आता प्रत्येकाला घर हवं असतं, घरातल्या प्रत्येक व्यक्तीला, तर प्रत्येकाने केली तरीही चालेल, कर्त्या पुरुषांनी केली तरीही चालेल. व्यंकटेश स्तोत्र घ्यायचं, ते मराठीमध्ये वाचा, प्राकृतमध्ये वाचा, सकाळी आणि संध्याकाळी वाचायचं. स्त्रीसूक्त घ्यायचं, 16 वेळेस वाचलं तर अतिउत्तम, नाही शक्य झालं तर एक वेळेस का होईना पण वाचा. स्त्रीसूक्त, पुरुष सूक्त, विश्वकर्मा चालिसा स्तोत्र हे तर आवर्जून वाचा.
हे खूप प्रभावी आहे. त्याच्यानंतर एक नवनाथ पारायण करायचं, 9 दिवसाचं नवनाथ पारायण करायचं. ही सेवा जोपर्यंत तुमचं घर होत नाही, ह्या सेवा करता करताच तुमचं घर 6 महिन्याच्या आत किंवा जास्तीत जास्त वर्षाच्या 6 महिने किंवा वर्षाच्या आत तुमचं घर तयार झालेलं असेल. ह्या खूप प्रभावी सेवा आहेत. कसं असतं, आपल्याकडे पैसा खूप असतो, पण पैशाबरोबरच एक नशिबाची साथही खूप महत्त्वाची राहते. पैसा असूनसुद्धा काही वेळेस आपलं घर टायमिंगला होतही नाही. काही ना काहीतरी अडचणी येत जातात. कुठं बिल्डरच नसतो, कामगारच नसतात, भरपूर काहीतरी अडचणी राहतात. लोनला फाईल दिलेली असते, ती फाईल बनत नाही, लोन होत नाही, खूप साऱ्या अडचणी असतात. तर ह्या अडचणी दूर होण्यासाठी ही श्री स्वामी समर्थ महाराजांची जर तुम्ही सेवा केली तर तुमचं 6 महिने किंवा वर्षाच्या आत नक्की घर होईल. आणि घर झाल्याच्या नंतर तुम्ही त्या सेवा बंद करू नका. तुम्हाला जशी जमेल ना तशी तुम्ही सेवा करत राहा. गुरुचरित्राचं पारायण करा, नंतर सत्यनारायणाची पूजा घाला. सत्यनारायण तर माहितीच आहे आपल्याला. जे स्वामी सेवेकरी आहेत ते दर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा मांडतात. पण हा जी घराची वास्तुशांती असते त्याचा सत्यनारायण वेगळा असतो, तो आपण मोठ्या पद्धतीने मांडतो. पण नवीन घर झाल्यावर तर तुम्ही सेवा चालूच ठेवली पाहिजे, कारण वाईट तर काही घडत नाही त्याच्यातून. जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं. त्यामुळं तुम्ही सेवा बंद करू नका, सेवा करत राहा. पण ही जी काही सेवा आहे ती घर होण्यासाठी सेवा आहे. ह्या सेवेला सुरुवात करा. तुम्ही जर घराची अपेक्षा करत असाल, घर होण्यासाठी प्रयत्न करत असाल तर ही स्वामींची सेवा नक्की करा. तुम्हाला नक्की यश प्राप्त होईल, तुमची इच्छा पूर्ण होईल आणि घर स्वतःचं घरही होईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन सेवेसोबत, व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.